हितगुज या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. नमस्कार, मी प्रशांत सोनार. हितगुज कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण विविध आजारांवरती चर्चा करत असतो, त्यांच्या लक्षणांवरती चर्चा करत असतो, त्याचबरोबर त्यांच्या संदर्भातल्या उपचार असतील किंवा शस्त्रक्रिया असतील या संदर्भात माहिती घेत असतो योग्य त्या मार्गदर्शक व्यक्तींकडून. आणि आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर लोमेश भिरुड. हे आज आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. आपल्याला जे प्रश्न भेडसावतात स्पेशली न्यूरोलॉजीच्या संदर्भातले किंवा स्ट्रोकच्या संदर्भातले, त्या संदर्भात ते आज आपल्याला मार्गदर्शन करणार आहे. डॉक्टर लोमेश, आपल्या कार्यक्रमामध्ये स्वागत. नमस्कार. नमस्कार. डॉक्टर लोमेश भिरुड हे MBBS आहेत, MD आहेत मेडिसिनमध्ये, त्याचबरोबर DM न्यूरोलॉजीमध्ये त्यांनी केलेलं आहे. तसंच फेलोशिप इन स्ट्रोक इंटरव्हेन्शन इन न्यूरोलॉजी यामध्ये फेलोशिप केलेली आहे. 2007 मध्ये त्यांनी मुंबईच्या लोकमान्य टिळक म्हणजे सायन हॉस्पिटल मेडिकल कॉलेजमधून MBBS पूर्ण केलं. त्यानंतर त्यांनी 2008 ते 2011 या कालावधीत गांधी मेडिकल कॉलेज भोपाळ येथून मेडिसिनमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतलेलं आहे. त्यांनी ह्युमन बिहेवियर अँड अलाइड सायन्सेस यामध्ये देखील प्रावीण्य प्राप्त केलेलं आहे. नवी दिल्ली या सायकॅट्रीमधील प्रतिष्ठित संस्थांपैकी एक असलेल्या संस्थेतून न्यूरोलॉजी सुपर स्पेशलायझेशन 2015 साली पूर्ण केलं. त्यांनी IHBAS मध्ये सल्लागार न्यूरोलॉजिस्ट म्हणून त्यांची सेवा सुरू ठेवली आहे आणि नंतर 2 वर्ष ते झायडस हॉस्पिटल आनंद येथे होते. त्यांनी डॉक्टर गिगी कुरुत्तकुलम यांच्या अंतर्गत कोचीच्या राजगिरी हॉस्पिटलमधून इंटरव्हेन्शनल न्यूरोलॉजी आणि स्ट्रोक फेलोशिप पूर्ण केलं आहे. ते रुबी हॉल क्लिनिकमध्ये फेब्रुवारी 2020 पासून इंटरव्हेन्शन न्यूरोलॉजिस्ट आणि स्ट्रोक स्पेशालिस्ट म्हणून कार्यरत आहेत. तर आज आपण त्यांच्याकडनं स्ट्रोकच्या संदर्भातल्या जे काही लक्षणं आहेत, जे काही उपचार आहेत त्याविषयी जाणून घेणार आहोत. डॉक्टर लोमेश, स्ट्रोकच्या संदर्भात जर विचारायचं झालं तर एक मुळात स्ट्रोक म्हणजे काय? स्ट्रोक हा मेंदूचा आजार असून मेंदूमध्ये जर रक्तप्रवाह कमी पडला असेल किंवा बंद पडला असेल किंवा मेंदूला रक्तस्राव झाला असेल तर त्यामुळे होणारा शरीरावरील आघात म्हणजे पॅरालिसिस म्हणजे स्ट्रोक म्हणजेच पक्षाघात म्हणून जाणला जातो. डॉक्टर, पण मग स्ट्रोकचे प्रकार काय असतात? कारण बऱ्याच वेळा आपण बघतो की एखादा आजार म्हटलं की त्याचे वेगवेगळे प्रकार असू शकतात. तर ह्याच्यात पण काही प्रकार असतात का? हो, याच्यात प्रिडॉमिनेटली 2 प्रकार असतात. पहिला प्रकार म्हणजे मेंदूची रक्तवाहिनी बंद पडली असेल म्हणजे इश्केमिक स्ट्रोक हा असतो, जो की साधारण 80 ते 90% कॉमन असतो. आणि राहिलेला 10 ते 20% जो असतो तो हेमरेजिक स्ट्रोक म्हणजे रक्तवाहिनी जर फुटली असेल त्यामुळे मेंदूमध्ये झालेला रक्तस्राव याच्यामुळे होणारा हेमरेजिक स्ट्रोक हा दुसरा प्रकार असतो. मग लक्षणं कशी ओळखायची या सगळ्या स्ट्रोकची? सर्वात महत्त्वाचा प्रश्न तुम्ही विचारलाय की कसे आपण लक्षणं ओळखायचे. तर त्याच्यामध्ये BEFAST BEFAST असं एक सिंपल ॲक्रॉनिम आपण तयार केलेला आहे. बी म्हणजे बॅलन्स. जर अचानक शरीरामध्ये बॅलन्सची गडबड झाली असेल, आपल्याला चालताना वाकडं पडत असेल, पाय वाकडा पडत असेल तर बॅलन्सचा प्रॉब्लेम. आय म्हणजे विजन. जर दिसायला त्रास होत असेल, अचानक दिसायला त्रास होत असेल, 2-2 दिसत असेल किंवा डोळे एका साईडला वळले असतील म्हणजे आय. F म्हणजे चेहरा. जर आपला अचानक चेहरा असा वाकडा पडला असेल तरीसुद्धा हे स्ट्रोकचे लक्षण असतात. चौथा आहे आर्म म्हणजे हात. जर आपल्या हातामध्ये अचानक वीकनेस आली असेल, ग्रीप करायला आपल्याला डिफिकल्टी जात असेल, बटन अनबटन करायला डिफिकल्टी जात असेल, कोंब पकडायला त्रास होत असेल किंवा हात आपल्या खांद्याच्या वर जायला त्रास होत असेल. नंतर येतो स्पीच म्हणजे बोलायला त्रास होत असेल, आपल्याला बोलणं अवघड जात असेल किंवा बोलणं समजायला त्रास होत असेल, अचानक बंद पडलं असेल बोलणंसुद्धा, तर स्पीच हा इम्पॉर्टंट आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे टी म्हणजे टाईम. जर ही लक्षणं जर आता जी मी तुम्हाला लक्षणं सांगितली ही लक्षणं जेव्हा पण तुम्ही नोटीस केली असेल तर इमिजिएटली म्हणजे लवकरात लवकर अशा रुग्णांना आपण हॉस्पिटलला घेऊन जाणं गरजेचं आहे. म्हणून सिम्पल BEFAST म्हणजे यू हॅव टू आपल्याला आयडेंटिफाय करायचं आहे आणि लवकरात लवकर हॉस्पिटलला मूव्ह करायचं आहे. पण बऱ्याच वेळा पेशंट जे असतात किंवा ज्यांना अशी लक्षणं जाणवतात ते थोडंसं काही कालावधी थांबण्याचा प्रयत्न करतात. जसं तुम्ही आता खांद्याच्या संदर्भात म्हटलं तर कदाचित ते फ्रोझन शोल्डर आहे की काय असं जर विचार करत असतील तर अशा वेळी काय करावं? इम्पॉर्टंट इज अचानक जर झाला असेल कुठला पण शरीरामध्ये आघात अचानक, हे फार महत्त्वाचं आहे. तर तो वॉस्क्युलर इव्हेंट म्हणजे मेंदूला रक्तप्रवाह कमी झाला असेल किंवा मेंदूमध्ये रक्तस्राव झाला असेल तरच होऊ शकतो. फ्रोझन शोल्डर किंवा आर्थरायटिस हे प्रॉब्लेम्स थोडे लेट असतात, दिवसेंदिवस वाढणारे असतात. त्यामुळं अचानक झालेला कुठला पण शरीरावरचा आघात हा स्ट्रोक आहे हे जाणावं आणि लवकरात लवकर शिफ्ट म्हणजे मूव्ह होणं गरजेचं आहे. म्हणजे थोडक्यात वेळीच उपचार करणं हे जास्त गरजेचं आहे. डॉक्टर, मग हे उपचारांच्या संदर्भात जर आपण बोलायचं म्हटलं तर कोणकोणते उपचार आहेत प्रत्येक स्ट्रोकवरती?
जर आपला रुग्ण लवकरात लवकर हॉस्पिटलला आला असेल आणि तो विदिन 4.5 तासामध्ये आलेला असेल आणि अशा हॉस्पिटलमध्ये जिथे न्यूरोलॉजिस्ट आणि CT स्कॅन किंवा MRIची फॅसिलिटी असेल, आपण त्यांचा लगेच CT किंवा MRI स्कॅन करून हे आयडेंटिफाय करू शकतो की हा जो स्ट्रोक झालेला आहे हा रक्तवाहिनी बंद झाली आहे की रक्तवाहिनी फुटली आहे याच्यामुळे झालेला असेल. जर रक्तवाहिनी बंद झाली असेल तर ब्लड थिनर इंजेक्शन म्हणजे थ्रोम्बोलिटिक एजंट्स आपण त्यांना देऊ शकतो, जे की लेटेस्ट आहे. आणि त्या ब्लड थिनर इंजेक्शनद्वारे आपण त्यांची जी रक्तवाहिनी बंद पडली असेल तर ती ओपन अप व्हायला मदत होते. त्याच्यावर जर मेंदूची मोठी नस बंद झाली असेल, जसं की मानेमधली इंटरनल कॅरोटिड आर्टरी किंवा मेंदूमधली मिडल सेरेब्रल आर्टरी किंवा मागच्या मेंदूची बेसिलर आर्टरी, अशा प्रकारच्या जर मोठ्या नसा बंद झाल्या असतील तर त्याच्यासाठी जी टेक्निक आपण यूज करतो ती आहे मेकॅनिकल थ्रोम्बेक्टॉमी. हे अशा पेशंट जे जेव्हा लवकरात लवकर म्हणजे पहिल्या 6 तासात मॅक्सिमम पहिल्या 24 तासात जर इंटरव्हेन्शन न्यूरोलॉजी फॅसिलिटी जिथे अवेलेबल आहे अशा हॉस्पिटलला पोहोचले तर आपण त्यांच्यावर ही शस्त्रक्रिया करू शकतो आणि त्यांचा रक्तप्रवाह परत सुरळीत करू शकतो आणि असे पेशंट्स परत नॉर्मल त्यांचं दैनंदिन जीवन जगू शकतात याची आपल्याला खात्री मिळू शकते. डॉक्टर, उपचार म्हटलं की आणि एकदा हल्ली म्हणजे तंत्रज्ञान विकसित होत आहे, सायन्स पुढे जात आहे, तर अशावेळी यावरती आधुनिक उपचार आहेत का? हो, नक्कीच आहेत आधुनिक उपचार. आमच्याकडे रुबी हॉल क्लिनिक पुणे येथे डेडिकेटेड बायप्लेन कॅथलॅब अवेलेबल आहे, जिथे स्ट्रोक पॅरालिसिसचे पेशंट जर एमर्जन्सी कॅज्युअलिटीला रिपोर्ट झाले तर आम्ही त्यांना इमिजिएटली कॅथलॅबला शिफ्ट करतो, जिथे की CT स्कॅनची फॅसिलिटी आहे. आम्ही तिथेच त्यांचा CT स्कॅन करतो. CT स्कॅनमध्ये आयडेंटिफाय करतो रक्तवाहिनी बंद आहे की फुटली आहे. जर बंद असेल तर इमिजिएटली त्यांची मेंदूची अँजिओग्राफी केली जाते. जशी हृदयाची अँजिओग्राफी आपण करतो तशीच मेंदूच्या नसांची अँजिओग्राफी करतो आणि मेंदूच्या नसांच्या अँजिओग्राफीमध्ये जर आपल्याला हे आढळून आलं की मोठी रक्तवाहिनी बंद आहे तर इमिजिएटली आपण त्यांना मेकॅनिकल थ्रोम्बेक्टॉमी हे शस्त्रक्रिया करतो, ज्याच्यानी मेंदूचा रक्तप्रवाह जो मोठ्या नसचा बंद आहे तो इमिजिएटली आपल्याला काढता येतो. मेंदूमध्ये सर्वात महत्त्वाचं आहे वेळ. जर आपण वेळ वाचवली तर आपण मेंदू वाचवू शकतो. म्हणून जेव्हा आपण पेशंट्स आपल्याकडे येतात तेव्हा आपण त्यांना टाईम वेस्ट न करता, वेळ वाया न घालवता इमिजिएटली कॅथलॅबला शिफ्ट करतो. तर ही तंत्रज्ञान प्रणाली आपल्याकडे रुबी हॉल क्लिनिक पुणे इथे अवेलेबल आहे आणि आम्ही अशा पेशंट्सला इमिजिएटली कॅथलॅबला शिफ्ट करतो वेळ न गमावतात. आणि असे पेशंट्स खूप चांगल्या प्रकारे रिकवर होतात ॲज कम्पेअर टू बाकीचे जे पेशंट ज्यांना डिले होत असतो हॉस्पिटल टू हॉस्पिटल शिफ्ट करायला, CT स्कॅन किंवा MRIला शिफ्ट करायला किंवा त्यांच्या इतर कारणांमुळे. नक्कीच. पण डॉक्टर, आता म्हणजे कारणांचाच विषय निघाला तर स्ट्रोकची कारणं काय असतात? कारण आपण हितगुज कार्यक्रमाच्या माध्यमातून लोकांना एक अवेअरनेस सुद्धा देत असतो. तर स्ट्रोकच्या संदर्भात काय काय कारण असतात, कशामुळे हा स्ट्रोक उद्भवू शकतो? सर्वात महत्त्वाचे कारणं म्हणजे ब्लड प्रेशर, डायबिटीस आणि हार्ट एलिमेंट्स. हे 3 प्रकार जे कॉमन म्हणजे 3 कारणं जी कॉमन आहेत ती जवळपास आता प्रत्येक 40 नंतर प्रत्येक दुसऱ्या तिसऱ्या माणसाला झालेली उद्भवले. आपलं वाढतं जीवनशैली आणि आपली एक्सरसाइज न होणे, फूडमध्ये आपल्या हॅबिट्स चांगल्या नसणे, या सर्व गोष्टींमुळे स्ट्रोक होण्याचे जास्त कारणं आहेत. त्यातल्या त्यात आणि स्मोकिंग म्हणा किंवा टोबॅको च्युविंग म्हणा किंवा अल्कोहोल एक्सेस प्रमाणामध्ये म्हणा, हे सुद्धा कारणं त्याला कारणीभूत असू शकतात. डॉक्टर, तुम्ही जसं आता कारणं सांगितली तसं स्ट्रोकमध्ये मेंदूच्या शस्त्रक्रियेच्या काही भूमिका असते का? म्हणजे त्या संदर्भात काय? मेंदूच्या शस्त्रक्रिया 2 प्रकारच्या असू शकतात. एक म्हणजे एंडोव्हास्क्युलर सर्जरी, जी की इंटरव्हेन्शन न्यूरोलॉजी द्वारे आपण कॅथलॅबमध्ये करतो आणि दुसऱ्या असतात ओपन स्कल बेस सर्जरी, ज्याच्यामध्ये आपण स्कल बोन ओपन करतो आणि सर्जरीज करतो. तर स्ट्रोक या पॅरालिसिस या आजारामध्ये 2 प्रकारच्या सर्जरी म्हणजे एंडोव्हास्क्युलर आणि दुसरी म्हणजे ओपन सर्जरी. तर एंडोव्हास्क्युलर सर्जरी हा आपण पहिल्या 6 तासामध्ये किंवा जास्तीत जास्त 24 तासामध्ये आपण करू शकतो, ज्याच्या थ्रू आपण उजव्या साईडच्या मांडीच्या मेन नसमध्ये जाऊन तिथून कॅथेटर्स अप करून मेंदूमध्ये जर कुठली रक्तवाहिनी बंद पडली असेल तर ती ओपन करण्याची जी सर्जरी आहे मेकॅनिकल थ्रोम्बेक्टॉमी ही करतो. दुसरे प्रकार असतात, जर मेंदूच्या नसांना ब्लॉकेजेस असतील म्हणजे स्टिनॉसिस असतील आणि ते एमर्जन्सी ओपन करण्याची गरज असेल तर अँजिओप्लास्टी आपण करतो. जर अँजिओप्लास्टी केल्यानंतर जर नसा परत परत बंद होत असतील तर आपल्याला एमर्जन्सी स्टेंटिंग म्हणजे जसं हृदयामध्ये आपण स्टेंट्स टाकतो हार्ट अटॅक आल्यानंतर, तसं मेंदूमध्ये जर मेंदूचा आघात झाला असेल, मेंदूची नस बंद पडत असेल तरी सुद्धा आपण एमर्जन्सी स्टेंटिंग, इंट्राक्रॅनियल स्टेंटिंग हे सुद्धा प्रकार करतो.
आणि दुसरा जो प्रकार आहे तो ओपन स्कल बेस सर्जरीज बेसिकली, ज्याच्यामध्ये जर पेशंटला रक्तस्राव एवढ्या मोठ्या प्रमाणात असेल किंवा एवढा मोठा ब्रेन स्ट्रोकचा आघात असेल ज्याच्यामुळे मेंदूमध्ये प्रेशर जर वाढत असेल आणि आपल्याला पेशंटचा जीव वाचवायचा असेल, तर अशा प्रकारे डिकम्प्रेसिव्ह हेमिक्रॅनिओटॉमी म्हणजे मेंदूचा हा जो हाड आहे उजव्या साईडचा किंवा डाव्या साईडचा जिथेच पण आघात असेल त्या साईडकडचा अर्धा हाड आपण काढून घेतो आणि त्याच्यामुळे काय होतं की मेंदूला प्रसरण पावायला जागा मिळते आणि रुग्णाचा जीव वाचतो. या सर्जरीज खूप इफेक्टिव्ह सर्जरीज आहेत. फक्त आणि फक्त पेशंट्स आपल्याकडे लवकरात लवकर हॉस्पिटलला यायला पाहिजे, लवकरात लवकर न्यूरोलॉजिस्ट किंवा न्यूरोसर्जन डॉक्टरांचा सल्ला मिळायला पाहिजे. डॉक्टर, रिकव्हरीच्या संदर्भात काय असायचं, कारण तेही तेवढंच महत्त्वाचं आहे. रिकव्हरी जी आहे स्ट्रोकची ही सर्वात महत्त्वाची डिपेंड करते की आपण आपल्या पेशंटला किती लवकरात लवकर हॉस्पिटलला घेऊन आलेलो आहोत. कारण पहिल्या 4 तासामध्ये 4.5 तासामध्ये आणि पहिल्या 6 तासामध्ये जी ट्रीटमेंट पेशंटला मिळते ती 1 दिवस 2 दिवस गेल्यानंतर नाही मिळू शकणार. तर पहिल्या 4-4.5 तासामध्ये आपण ब्लड थिनर इंजेक्शन देऊ शकतो. पहिल्या 6 तासामध्ये ते 24 तासामध्ये आपण मेकॅनिकल थ्रोम्बेक्टॉमी नावाचं ऑपरेशन करू शकतो. आणि हे जी ट्रीटमेंट आहे ही लेटेस्ट ट्रीटमेंट्स स्ट्रोकमध्ये अवेलेबल आहेत. जर आपण पेशंट्स लवकर आणले तर त्यांची रिकव्हरी फास्ट होते, लवकर होते आणि पेशंट्स परत त्यांच्या नॉर्मल रुटीन लाईफला जाऊ शकतात. जे पेशंट्स आपल्याकडे लेट येतात किंवा दुर्दैवाने ज्यांच्यामध्ये रिकव्हरी होत नाही अशा पेशंट्ससाठी आपल्याकडे रिहॅबिलिटेशन डिपार्टमेंट म्हणजे फिजिओथेरपी, ऑक्युपेशनल थेरपी आणि स्पीच थेरपी म्हणजे वाचा थेरपी या सर्व थेरपींची आपण सुरुवात करतो. त्याच्यामध्ये पेशंटला रुटीनली आपण एक्सरसाइज करून घेतो, त्यांना मोटिवेट करतो, त्यांच्या दैनंदिन कार्य त्यांचं सुरळीत व्हावं याच्यासाठी स्पेशली ईटिंग म्हणा किंवा बाथिंग म्हणा किंवा कोम्बिंग हेअर्स म्हणा किंवा टीथिंग म्हणा आणि कपडे घालणे आणि उभे राहणे, चालणे, वॉशरूमपर्यंत म्हणजे टॉयलेटपर्यंत जाणे, स्वतः लघवी आणि संडास याच्याबद्दल माहिती करून घेणे, या सर्व गोष्टी जे ॲक्टिव्हिटीज ऑफ डेली लिव्हिंग आहे त्याच्यासाठी आपण पेशंटला प्रेरणा देतो, मोटिवेट करतो आणि रिहॅबिलिटेशन हा प्रकार घडवून आणतो. रिहॅबिलिटेशन जनरली आपण 3 आठवडे ते 6 आठवड्यापर्यंत करत असतो आणि पेशंटची मॅक्सिमम ॲक्टिव्हिटी त्यांना जेव्हा मिळाली, अचीव झाली की मग आपण अशा पेशंट्सला त्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये सोडतो आणि त्यांना फॉलोअपमध्ये रुटीनली नेहमी प्रोत्साहित करत राहतो की तुम्ही खूप छान करत आहात आणि तुमचं अजून करत राहणं खूप गरजेचं आहे, ज्याच्याने तुमची दैनंदिन जीवन सोपं राहील. डॉक्टर, एखाद्या रुग्णाला म्हणजे हा आजार झाल्यानंतर पटकन पक्षाघात झाल्यामुळे किंवा स्ट्रोक झाल्यामुळे आपण म्हणू शकतो की तर त्यावेळेला त्याला वाचवण्यासाठी सर्वात महत्त्वाचा घटक असला कुठला कारणीभूत ठरतो? सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे वेळ. वेळ ही न गमावता आपण इमिजिएटली हॉस्पिटलला येणं. पण छोट्या मोठ्या हॉस्पिटलचं जर तुम्ही विचारलं कुठल्या हॉस्पिटलला येणं गरजेचं आहे, तर आमच्याकडून म्हणजे न्यूरोलॉजिस्ट मेंदूविकार तज्ज्ञ डॉक्टरांकडून जर विचारलं तर जिथे किथे CT स्कॅनची म्हणजे मेंदूचा CT स्कॅन होऊ शकतो आणि न्यूरोलॉजिस्ट डॉक्टर किंवा ॲटलिस्ट फिजिशियन डॉक्टर अवेलेबल असतील अशा हॉस्पिटलला जाणं गरजेचं आहे. कारण पुढची पूर्ण ट्रीटमेंट याच्यावर डिपेंड करते की मेंदूमध्ये रक्तवाहिनी बंद आहे की रक्तवाहिनी फुटली आहे. रक्तवाहिनी बंद असेल तर आपण इमिजिएटली त्यांना ट्रीटमेंट ऑफर करू शकतो. पण मग त्याचा रिपोर्ट लगेच येऊ शकतो का? कारण बऱ्याच वेळा रिपोर्टबद्दलच वेळ जातो तिकडे त्या संदर्भात. रिपोर्ट हा इमिजिएटली येतो कारण ते लाईक जसं आपल्याला हार्ट अटॅक होतो आपण ECG काढतो, ECGमध्ये बघतो आपण की हृदयाच्या मसल्सला डॅमेज झालेला आहे, तसंच CT स्कॅनमध्ये पण आपल्याला इमिजिएटलीच कळतं की पेशंटची जी नस बंद पडली आहे की फुटली आहे. जर नस बंद पडली असेल तर आपल्याला रक्त पातळ होण्यासाठी जे इंजेक्शन असतात थ्रोम्बोलिटिक एजंट ते देऊ शकतो आणि आता जे थ्रोम्बोलिटिक एजंट्स आहेत ते खूप इफेक्टिव्ह आहेत. इमिजिएटली देऊ शकतो आपण. विदिन 30 मिनिट्स टू 1 आवर त्याचा इफेक्टही आपल्याला दिसू शकतो. नक्कीच डॉक्टर, तुमच्याकडनं या संदर्भात अधिक माहिती जाणून घेणार आहोत, पण वेळ झाली आता एका छोट्याशा ब्रेकची. पाहत राहा झी24 तास. इतकूच कार्यक्रमामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. डॉक्टर लोमेश भिरुड यांच्याकडनं आपण जाणून घेत आहोत स्ट्रोकच्या संदर्भातील आजार, लक्षणं आणि त्याच्या संदर्भातली उपचार. डॉक्टर लोमेश, आत्ताच जे नुकतेच जे प्रेक्षक आपल्याला जॉईन झालेले आहेत त्यांच्यासाठी काय सांगाल? स्ट्रोक म्हणजे काय आणि त्या अनुषंगाने पुढचे? आता जे प्रेक्षक आपल्यासोबत जॉईन झाले त्यांच्यासाठी मी परत सांगू इच्छितो की स्ट्रोकची जी लक्षणं आहेत ते आयडेंटिफाय करणं खूप गरजेचं आहे.
कारण स्ट्रोकची लक्षणं जर तुम्हाला माहिती असतील तर तुम्ही तशा पेशंटला, पक्षाघात झालेल्या पेशंटला इमिजिएटली हॉस्पिटलाइज घेऊन येऊ शकतात. तर त्यात महत्त्वाची सिम्पटम्स म्हणजे जर पेशंटला चालताना बॅलन्स अचानक जात असेल, बोलायला त्रास होत असेल, तोंड वाकडं झालं असेल किंवा हात अचानक खाली ड्रॉप होत असेल, म्हणजे बेसिकली पक्षाघात म्हणजे एका साईडच्या बॉडीला जर अचानक आपल्याला पक्षाघात जाणवत असेल, विकनेस जाणवत असेल, तर अशा पेशंट्सनी इमिजिएटली वेळ न गमावता हॉस्पिटलला येणं गरजेचं आहे. हॉस्पिटल जिथे CT स्कॅनची फॅसिलिटी किंवा MRIची फॅसिलिटी आहे, जिथे फिजिशियन किंवा न्यूरोलॉजिस्ट डॉक्टर अवेलेबल आहेत, अशा ठिकाणी येणं गरजेचं आहे. जर आपण आयडेंटिफाय केलं की पेशंट्स ज्यांना स्ट्रोक, पॅरालिसिस, हा मेंदूची रक्तवाहिनी बंद झाली आहे, अशा पेशंट्सला आपण ब्लड थिनर इंजेक्शन्स म्हणजे रक्त पातळ व्हायचे इंजेक्शन्स, ज्याला की थ्रोम्बोलिटिक एजंट्स आपण असं म्हणतो, ते दिले जातात जर ते पेशंट्स पहिल्या 4 ते 4.5 तासामध्ये आपल्याला हॉस्पिटलला आले असतील तर. जर पेशंटची मोठी नस म्हणजे मानेमधली मोठी नस, इंटरनल कॅरोटिड आर्टरी, किंवा मेंदूमधली मोठी नस, मिडल सेरेब्रल आर्टरी, किंवा मागची नस बेसिलर आर्टरी, या जर मोठ्या नसा बंद असतील मेंदूच्या, तर त्यांच्यासाठी मेकॅनिकल थ्रोम्बेक्टॉमी ही सर्जरी आपण करू शकतो. मेकॅनिकल थ्रोम्बेक्टॉमी सर्जरी ही जनरली कॅथ लॅबमध्ये केली जाते. इंटरव्हेन्शन न्यूरोलॉजिस्ट किंवा इंटरव्हेन्शन रेडिओलॉजिस्ट ही सर्जरीज करतात, ज्याच्यामध्ये आपण उजव्या साईडच्या मांडीच्या मेन शिरेमधून जाऊन मेंदूच्या मोठ्या नसमध्ये जातो आणि मोठ्या नसमध्ये जो रक्ताची गुठळी बनलेली आहे तिला आयडेंटिफाय करतो, आणि आयडेंटिफाय केल्यानंतर ती गुठळी जी आहे ती आपण सक्शन म्हणजे ॲस्पिरेशन किंवा स्टेंट रिट्रीवर म्हणजे स्टेंट टाकून ओपन करायचा प्रयत्न करतो. ही गुठळी उघडल्यानंतर मेंदूला रक्तप्रवाह सुरळीत होतो, आणि जेव्हा केव्हा मेंदूला रक्तप्रवाह सुरळीत होईल तर आपला रुग्ण इम्प्रूव्हमेंट होण्याच्या दृष्टीने जाईल अशी आपण अपेक्षा करू शकतो. डॉक्टर, हे मुळात हा पक्षाघात किंवा हे स्ट्रोक होऊ नयेत म्हणून प्रतिबंधात्मक म्हणजे काय उपाय काय असतात? प्रतिबंधात्मक उपायामध्ये आपलं ब्लड प्रेशर म्हणजे हायपरटेन्शन असेल तर रेग्युलर मेडिसिन्स खाणं, ब्लड प्रेशर व्यवस्थित कंट्रोल आहे याची काळजी घेणं, डायबिटीस शुगर जर आपल्याला असेल तर शुगरची मेडिसिन्स रेग्युलर खाणे, ब्लड शुगर आपली व्यवस्थित कंट्रोल आहे की हे नाही हे जाणून घेण्यासाठी फास्टिंग ब्लड शुगर किंवा HbA1c नावाचे टेस्ट रेग्युलरली करणं आणि रेग्युलरली आपल्या फिजिशियन डॉक्टरांशी सल्ला करणं. त्याच्यानंतर जर हार्टचे एलिमेंट्स असतील, आपल्याला हृदयाचे काही त्रास असतील तर त्याप्रमाणे हृदयाची ट्रीटमेंट करून घेणं. त्यातल्या त्यात आपण आपलं जेवण सात्विक जेवण असणं गरजेचं आहे. व्यवस्थित फळं पालेभाज्या आपल्या जेवणामध्ये असल्यास गरजेचे आहे. जर आपल्याला कुठले व्यसन असतील, अल्कोहोल, स्मोकिंग किंवा टोबॅको च्युईंग, तंबाखू, हे सर्व जर व्यसन असतील तर ते टाळणं गरजेचं आहे. नियमाप्रमाणे आपण व्यायाम करणं गरजेचं आहे आणि एक चांगली जीवनशैली जगणं गरजेचं आहे. पर्टिक्युलर व्यायाम असे काही असतात का की आपले जनरल चालू शकतो? पर्टिक्युलर व्यायामामध्ये मॉर्निंग वॉक म्हणजे स्पेशली सकाळी 30 मिनिट किंवा रात्रीचे 30 मिनिट वॉक करणं, थोडा ब्रिस्क वॉक करणं गरजेचं आहे. स्पेशली जे पेशंट्स ज्यांना हृदयाचे एलिमेंट्स नाही त्यांच्यासाठी सांगतो, आणि हृदयाचे एलिमेंट्स असतील तर त्यांनी ॲटलिस्ट आपली मोबिलिटी ठेवणं गरजेचं आहे. डॉक्टर, तुम्ही इथे आलात, पक्षाघातावर अत्याधुनिक उपचार या संदर्भात माहिती सांगितलीत, त्याबद्दल आपले आभार. थँक्यू. नमस्ते. डॉक्टर लोमेश बिरुड यांनी आपल्याला पक्षाघातासंदर्भात, स्ट्रोकच्या संदर्भात खूप वेगळ्या पद्धतीने माहिती सांगितलेली आहे, ज्याच्या संदर्भात लक्षणं सांगितली त्यांनी, उपचार सांगितले, शस्त्रक्रिया सांगितली, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे वेळ. तुमची वेळ जर महत्त्वाची तुम्ही जर पाळलीत तर पुढे येणारी जी नकोशी वेळ आहे ती थांबू शकते. तुम्ही संबंधित डॉक्टरांकडे, संबंधित जे शस्त्रक्रियेसाठी लागणारे स्कॅन्स आहेत अशा हॉस्पिटलमध्ये जर तुम्ही धाव घेतली वेळेवर तर निश्चितच यातून आपल्याला एक चांगल्या पद्धतीने उपचार मिळू शकतो, जेणेकरून आपलं आरोग्य सुसह्य होऊ शकतो. आज हितगुज कार्यक्रमामध्ये आज आपण इथेच थांबणार आहोत. धन्यवाद. विकासाचा ध्यास म्हणजे